नमस्कार मित्रांनो, मी विराज. स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, सर्व महिलांना पडलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार. जानेवारी महिन्याच्या हप्त्यामध्ये सर्व महिलांना पैसे मिळणार का? त्यासोबतच जानेवारी महिन्यामध्ये काही महिलांना 3,000 रुपये मिळणार, ही बातमी खरी आहे का? 2100 रुपयांचे काय झाले? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळेच ही व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याला आजपासून सुरुवात होणार आहे. आज दिनांक 23 जानेवारी पासून महिलांच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे पडणार असल्याची माहिती आदिती तटकरे, जे आपल्या महिला व बाल विकास मंत्री आहेत, त्यांनी दिली आहे. आता त्यांच्याकडून काल आणि परवा घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत, परंतु त्याबद्दल देखील अनेक महिला साशंक आहेत. कारण महिलांना एक गोष्ट लक्षात येत नाहीये की यामध्ये सर्व महिलांना पैसे मिळणार का, किंवा जे बाद होणार ज्या गोष्टी होत्या त्यामध्ये किती तथ्य आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, तर यामध्ये सर्व महिलांना पैसे मिळणार का, तर सर्व महिलांना पैसे मिळणार नाहीत. यामधून ज्या महिलांना बाद करण्यात आले आहे त्यांना या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही. कारण आता काय झालंय की अनेक महिलांनी स्वतःहून सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, आम्हाला याच्या अटी माहिती नव्हत्या, किंवा यामध्ये आम्ही पात्र नाही आणि त्यामुळेच आमचा लाभ बंद करावा, असे अनेक महिलांनी महिला व बाल विकास विभागाकडे कळवले आहे. आणि त्यामुळे त्या महिलांचा लाभ देखील थांबला आहे. त्यासोबतच जिल्हा स्तर असेल किंवा तालुका स्तर असेल, अशा अनेक स्तरांवर या योजनेच्या पात्र महिलांच्या लाभार्थ्यांची छाननी देखील सुरू आहे. यामधून ज्या महिला अपात्र होतील त्यांना देखील जानेवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार नाही. त्यासोबतच ज्या महिला ITR भरतात, ज्या महिलांना त्यांच्या नावावर 4 व्हीलर गाडी आहे, किंवा ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न जास्त आहे, अशा देखील महिलांना या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. योजनेच्या हप्ता वितरणासाठी 3690 म्हणजेच की 3690 कोटींचा निधी अजितदादा पवार, जे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत, त्यांच्याद्वारे महिला व बाल विकास विभागाकडे देण्यात आला आहे. आणि त्यामुळेच आजपासून या योजनेच्या हप्त्याची सुरुवात होणार आहे. आता हा हप्ता अनेक महिलांना आज मिळण्यास सुरुवात होईल, काही महिलांना उद्या मिळेल, परंतु लक्षात घ्या 26 तारखेपर्यंत याची डेडलाईन असणार आहे. 26 तारखेपर्यंत आम्ही सर्व पात्र लाभार्थ्यांच्या म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे पैसे टाकणार आहोत, असे अजितदादा पवार असतील किंवा आदिती तटकरे असतील यांनी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यामुळेच 26 तारखेपर्यंत तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार आहे, परंतु तुम्ही पात्र असाल तरच मिळणार आहे. आता या योजनेची छाननी देखील अशीच सुरू राहणार आहे आणि दिवसेंदिवस यामधून ज्या महिला अपात्र होतील त्यांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येईल. आता 3,000 रुपये नक्की कोणाला येणार? कारण अनेकांनी सांगितलं की 3,000 रुपये येणार, त्यामध्ये मी देखील सांगितलं की 3,000 रुपये काही महिलांना मिळणार आहेत, परंतु हे 3,000 रुपये कोणाला मिळणार? तर मित्रांनो, लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जुलै पासून सुरू झाला आहे आणि जुलै पासून जानेवारी महिन्यापर्यंत 7 हप्ते या योजनेचे होत आहेत. आता यामध्ये काही महिलांचं काय झालंय की त्यांना सर्व हप्ते सुरळीत मिळाले, परंतु डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही. आता त्या महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी संपूर्णपणे पात्र आहेत. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या यामध्ये अटी किंवा निकषांमधून त्या महिला बाहेर निघत नाहीत, परंतु तरी देखील त्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता. आता त्या सर्व महिलांना डिसेंबर आणि जानेवारी असे 2 महिन्यांचे मिळून जानेवारी महिन्याचा म्हणजेच की आजपासून मिळणारा हप्ता हा 3,000 रुपये मिळणार आहे. त्यासोबतच काही महिला अजूनही अशा आहेत की ज्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरला आहे, परंतु त्यांना योजनेअंतर्गत अजून 1 रुपया पण मिळाला नाही, कारण त्यांचं आधार बँक सीडिंग प्रॉब्लेम होता. आता त्यांनी आधार आणि बँक सीडिंग यावेळी लिंक करून घेतला आहे आणि ते व्यवस्थित केल्यामुळे त्यांना आता हा हप्ता मिळणार आहे. मग हा हप्ता किती रुपये असणार आहे? तर ऑक्टोबर महिन्यापासून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे 4 महिन्यांचे मिळून 1,500 रुपयांप्रमाणे 6,000 रुपये अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात होईल. आता लक्षात घ्या, पुढे देखील ज्या महिला पात्र आहेत त्यांना याच पद्धतीने लाभ मिळत राहणार आहे. फेब्रुवारीचा हप्ता मिळेल, मार्चचा हप्ता मिळेल. आता मार्च महिन्यामध्ये आपल्या राज्याचे बजेट असते. या बजेटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपये करण्याचे तरतूद देखील मांडण्यात येणार आहे. आणि त्यानंतर एप्रिल महिन्यापासून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे 2100 रुपये जमा होतील. परंतु यामध्ये नक्कीच सर्व बाबी तपासल्या जाणार आहेत. त्यासोबतच EKYC प्रणाली देखील आणण्यात येणार आहे, ज्याद्वारे ज्या महिला पात्र आहेत त्यांची EKYC करून घेतली जाणार आहे. आणि EKYC द्वारे यामधून ज्या महिला पात्र होतील त्यांनाच यापुढे 2100 रुपये मिळतील आणि ज्या महिला अपात्र होतील त्यांच्याकडून लाभ देखील वसूल केला जाऊ शकतो. अजूनही राज्य सरकारचे मत आहे की आम्ही वसुली करणार नाही, परंतु काही विभागांकडून कळवण्यात येत आहे की ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांच्याकडून या योजनेचे पैसे देखील वसूल केले जावेत.
त्यामुळेच पुढे काय घडतंय याबद्दल आपण आता सांगू शकत नाही. आता एवढेच आहे की आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याची सुरुवात होणार आहे आणि जानेवारीचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणे सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. लक्षात घ्या, तरी देखील 26 तारीख ही शेवटची आहे. त्यामुळेच आज तुम्हाला जर पैसे नाहीत मिळाले किंवा उद्या जरी पैसे नाही मिळाले तरी 26 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये नक्कीच या योजनेचे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळेच हे अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.